जिल्ह्यातील 5 नवनिर्वाचित आमदारांनी विधिमंडळात गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये आमदार सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमध्ये, तर गोपीचंद पडळकर, रोहित पाटील, सुहास बाबर आणि विश्वजित कदम यांनी मराठी भाषेत शपथ घेतली आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांनी मुंबई विधान भवनमध्ये आमदारपदाची गोपनीयतेची शपथ घेतली. सत्यजित देशमुख यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. शपथ घेत असताना सुरुवातीस स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन केलं. शिराळा व वाळवा तालुक्यातील जनतेचे आभार व्यक्त करत शिराळा विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शपथ घेतली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाला साक्ष ठेवून आपला शपथविधी पूर्ण केला, तर सुहास बाबर यांनी वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आणि आई शोभा काकी बाबर यांचे स्वप्न करून शपथविधी केलाय. तासगाव कवठेमंकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनीही आपल्या आमदारकीची शपथ घेतली. नव महाराष्ट्राकडे आशेने पाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला साक्षी मानून त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली आहे. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पाटील म्हणाले, आज स्वर्गीय आर पाटील यांची खऱ्या अर्थाने आठवण येते. येत्या कालावधीत मतदारसंघातील विविध प्रश्नांवर काम करू, लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न निपटून सामान्य जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू. सांगलीत आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून शिवप्रताप दिन साजरा करण्यात आलाय. सर्व शिवप्रेमी आणि धारकऱ्यांनी शहरातून शिवप्रताप दौड काढली होती. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या दौडीला सुरुवात झाली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शिवप्रताप दौड काढण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थपासून ते कॉलेज कॉर्नर येथील अंबामातेच्या मंदिरापर्यंत दौडीचं आयोजन केलं होतं. शहरातील प्रमुख मार्गावरून आलेल्या या दौडीचे अनेकांनी स्वागत केलं. तर या दौडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे अफजल खान वधाचे पोस्टर झळकवण्यात आले. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शहाजी महाराज आणि त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांच्या इच्छापूर्ती केल्याने मातृ पितृ इच्छापूर्ती दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातोय. अफजल खानाच्या वधाचा इतिहास तरुण पिढीला समजावा या उद्देशाने दौडीचं आयोजन केलं होतं. या शिवप्रताप दौडीत अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते, धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॉलेज कॉर्नरपासून पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन या दौडीची सांगता झाली. तांत्रिक कारणामुळे धुळगाव शेरी नाला योजनेच्या मोटारी महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून बंद केल्या होत्या. त्यामुळे कृष्णा नदीत सांडपाणी मिसळत होतं. या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन केल्यानंतर महापालिकेने पुन्हा शेरी नाला योजनेच्या मोटारी चालू करत पाणी उपसा सुरू केलाय. हे पाणी कौलापूर जॅकवेल मार्गे धुळगावला टाकलं जातंय. सांगली येथील सांडपाणी धुळगाव येथे शेतीला देण्यासाठी धुळगाव शेरी नाला योजना महापालिकेच्या वतीने चालवली जाते. मात्र दिवाळीनंतर या योजनेवरून मोटारी बंद असल्याने हे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळू लागले. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते. या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, उमेश देशमुख, महेश खराडे, संजय चव्हाण, मोहन चोरमुले, अविनाश जाधव, मयूर बांगर, अवधूत गवळी, गोपाळकृष्ण मरदा यांनी आंदोलन केलं होतं. शेरी नाल्याच्या पाण्याचे कॅन भरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले होते. शिवाय आयुक्तांना देखील एक कॅन दिला होता. या आंदोलनाची दखल महापालिकेने घेतली आहे. त्यांनी तातडीने धुळगाव शेरी नाला योजनेवरील मोटारी सुरू केल्या आहेत. कौलापूर मार्गे हे पाणी आता धुळगावला सोडलं जातंय. त्यामुळे तुर्तास नदी प्रदूषण थांबले. पण राज्य शासनाकडे पाठवलेली नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्राला तात्काळ मंजुरी करून निधी मिळणं आवश्यक आहे. यासाठी माजी मंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी सतीश साखळकर यांनी केली आहे. कुपवाड ते लक्ष्मी मंदिर चौक या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं जाळं तयार झालंय. वर्षानुवर्षे मुरुम आणि खडी टाकून डागडुजी केली जाते, परंतु चांगल्या दर्जाचा कायमस्वरूपी रस्ता तयार करावा अशी नागरिकांच्या मागणीकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करतंय. या रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीकडे जाणारी अवजड वाहने याच रस्त्यावरून ये-जा करीत असतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडलेत. या खाचखळग्यांच्या रस्त्यावरूनच वाहनधारकांना गेल्या काही वर्षांपासून कसरतीत प्रवास करावा लागतोय. औद्योगिक वसाहतीला जाणारी अवजड वाहने, परिसरातील 4 चाकी, दुचाकी याचबरोबर सायकलस्वारांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. एखादा खड्डा चुकवण्याच्या नादात अनेक वेळा अपघात देखील घडलेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांना आता धुळीचा सामनाही करावा लागतोय. खड्ड्यांमुळे प्रवास करताना करावी लागणारी कसरत आणि त्यातच पसरलेली धूळ यामुळे नागरिकांमध्ये श्वसन विकार वाढण्याचा धोका वाढलेला आहे.
दिवसेंदिवस धुळीची समस्या गंभीर होत चालली आहे. सकाळपासूनच सुरू असलेला धुळीचा त्रास रात्रीपर्यंत कायम असल्यामुळे श्वसन विकारासंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित रस्त्याचं काम करावं अशी मागणी नागरिक करत आहेत. सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये बसमध्ये चढताना आणि उतरताना दागिने, पर्स, पैसे, मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातील अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे बस स्थानक चोरट्यांचा अड्डा बनल्याचं चित्र आहे. रविवारीही पुण्यातील एका दाम्पत्याकडील पर्स चोरट्यांनी लांबवली आहे. सांगली बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बसमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटलं जाते. रविवारी पुण्याचे दाम्पत्य नृसिंहवाडीला निघाले होते. ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील पाकिट लांबवलं. त्यात 7 ते 8 हजार रुपये, एटीएम कार्ड, आधार कार्ड होतं. पाकिट चोरीची बाब लक्षात येताच दाम्पत्याने शोध घेतला. अखेर सायंकाळी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे, पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. बसस्थानक परिसरात पोलीस चौकी आहे. त्या ठिकाणी 24 तास एक पोलीस असणं आवश्यक आहे. मात्र रविवारी चौकीत एकही पोलीस नव्हता. त्यामुळे वृद्ध दाम्पत्याला शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायपीट करावी लागली आहे. बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, मात्र त्याचं चित्रीकरण स्पष्ट दिसत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. चोरट्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर आमिषे दाखवून योजना राबवल्या आणि सत्ता घेतली, पण पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता खचून जाऊ नये. महापालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे, बूथ कमिट्या सक्षम कराव्यात असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी केलंय. 1 तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या अंतर्गत राष्ट्रवादी शहर काँग्रेसची 33वी विचारमंथन बैठक येथील पक्ष कार्यालयात पार पडली आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना राहुल पवार बोलत होते. बैठकीला महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे, स्थायी समितीचे माजी सभापती हरिदास पाटील, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे आदी जण उपस्थित होते. राहुल पवार म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने चांगली कामगिरी केली आहे. महापालिका क्षेत्रात पक्षाची ताकद वाढतीये. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बूथ कमिट्या सक्षम करून महापालिकेसाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्र वस्त्र निकेतनतर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबवण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक 4 डिसेंबर रोजी संपन्न झाली आहे. दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉमधील विजेत्यांना दुचाकी, एलईडी टीव्ही, मिक्सर, कुकर यांसह विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या 3 होंडा शाईन या बाईकचे मानकरी बेळंकी येथील मनीषा प्रकाश बाफळे, बावणी येथील सुहास गवळी आणि सांगोल्यातील भीमराव पाटील ठरलेत. या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडिबा महाराज, कवटेमंका महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे, तानाजी यमगर, रवींद्र वस्त्र निकेतनचे संचालक रवींद्र अथने, राजेंद्र अथने यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस टीव्हीसाठी तब्बल 23 भाग्यवान विजेत्यांची नावे लकी ड्रॉच्या माध्यमातून घोषित करण्यात आली. तर तृतीय क्रमांकासाठी 79 मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड आणि चतुर्थ क्रमांकासाठी 83 कुकर या गिफ्टसाठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी ड्रॉच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वस्त्र निकेतनच्या तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, संख, कडेगाव, कवटेमंका आणि कर्नाटकातील रायबाग, तेलसंग, शिरूर येथील ग्राहकांनीही सलगरे येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती.